करू शकता। आता आपण येऊया मूळ मुद्द्याकडे। यामध्ये नव्याने जे काही नियुक्त झालेले शिक्षण आयुक्त आहेत त्यांचा जो काही सध्याचा प्लॅन आहे 1 महिन्याभर करता त्याविषयी या ठिकाणी जे आहे सांगण्यात आलेलं आहे। हे संपूर्ण क्रेडिट आपण देतो आहे दैनिक प्रभात जे आहे न्यूजपेपर त्यांनी जे आहे माननीय शिक्षण आयुक्त महोदय SP सिंग यांची भेट घेतलेली आहे। त्यांचा जो काही प्लॅन आहे भविष्यामधला की नेमकं त्यांचं जे काही क्षेत्र आहे त्यांचं जो काही टार्गेट आहे शिक्षण विभागाला घेऊन तो नेमका काय आहे। तर बघा या ठिकाणी राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीला अधिक प्राधान्य या ठिकाणी देण्याकरिता त्या अनुषंगाने आवश्यक व नाविन्यपूर्ण उपक्रम सक्षमपणे राबवण्यात येणार आहे। त्याचबरोबर शालेय शिक्षण विभागामधील सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने व्हावे यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती नवनियुक्त शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी दैनिक प्रभातशी बोलताना या ठिकाणी दिलेला आहे। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलंय की आता इथून पुढे शिक्षण विभागामधला जो जास्तीत जास्त कारभार आहे तो ऑनलाईन पद्धतीने व्हायला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे राज्याची जी शैक्षणिक गुणवत्ता आहे त्याला वाढवण्याकरिता आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करणार आहोत। शिक्षण आयुक्त जे सूरज मांढरे सर होते यांनी शिक्षण विभागाच्या कामकाजाला खऱ्या अर्थाने शिस्त लावण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न केले। शिक्षण आयुक्त पदाचा मांढरे यांचा 3.5 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला की त्यांची जी आहे क्रीडा आयुक्तपदी बदली करण्यात आली। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली होती। त्यानंतर आता नवीन वर्षामध्ये त्यांनी कृषी आयुक्तपदी नुकतीच पुन्हा बदली करण्यात आलेली आहे। दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असलेले आताचे जे नवनियुक्त शिक्षण आयुक्त आहे सचिंद्र प्रताप सिंग यांनी आयुक्त पदाची सूत्रे या ठिकाणी स्वीकारलेली आहे माननीय जे आपले मागचे शिक्षण आयुक्त आहेत सूरज मांढरे सर त्यांच्याकडून। आता त्यांचा जो प्लॅन आहे पुढच्या 1 महिन्याभर आता त्यांचा जो काही प्लॅन आहे पुढच्या 1 महिन्याकरिता तो नेमका काय आहे ते या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। बघा सचिंद्र प्रताप सिंग यांनी शिक्षण विभाग व त्यातील विविध विभागांचे कामकाज समजून घेण्यासाठी विविध कार्यालयांना भेटी देत अधिकारी यांच्या बैठका घेण्याचा धडाकाच लावलेला आहे। अधिकारी यांची ओळख परेड देखील घेतली आहे। म्हणजे त्यांनी काय केलं पहिल्यांदा आपलं जो काही डिपार्टमेंट आहे एज्युकेशन डिपार्टमेंट ते समजून घेतलं। बऱ्याच अधिकाऱ्यांची जी आहे ओळख करून देण्याकरिता या ठिकाणी परेड देखील घेण्यात आलेली आहे जेणेकरून अधिकाधिक गतीने या ठिकाणी पुढची जी कामं आहेत ती व्हायला पाहिजे। कोणते अधिकारी कोणते व काय काम करतात यांची माहिती त्यांनी करून घेतलेली आहे। विविध कार्यालयांचे संचालक शिक्षण आयुक्तालय प्राथमिक शिक्षण संचालक माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालय यांच्या बैठकाही घेण्यात आलेल्या आहे। आता योजना शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद बालभारती राज्य मंडळ पुणे बोर्ड पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांच्या बैठका घेण्यात येणार आहे। त्यानंतर विभाग स्तरावरती देखील बैठक घेण्याचे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। म्हणजे यांनी त्यांच्या अखत्यारीमधली जेवढी काही कार्यालय आहेत जेवढे काही अधिकारी आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी जी आहे ओळख करून घेतली त्यांच्या मीटिंग्स घेतल्या त्यांचे जे काही प्लॅन्स आहेत ते समजून घेण्यासाठी प्रयत्न केले। बघा एक गोष्ट आहे सरांवरती काही अभियोग्यताधारक या ठिकाणी अशा प्रकारे देखील आरोप करतायत की सर मराठी भाषिक नाहीत, परंतु लक्षात घ्या मराठी भाषिक नाहीत म्हणजे ते असक्षम आहेत असा जर का आपला गैरसमज असेल तर तो निश्चितपणाने आपण काढून टाकावा। जरी ते अमराठी असतील तरी देखील त्यांच्या आसपास काम करणारी संपूर्ण जी मंडळी आहे ती मराठी भाषिकच आहे। त्यांना जरी मराठी शुद्धपणाने नाही बोलता येत असलं तरी देखील मराठी ते पूर्णपणाने समजू शकतात। ही आपल्यासाठी एक निश्चितपणाने जमेची बाब आहे। आपण जर का आपल्या व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला निश्चितपणाने SP सिंग हे पूर्णपणाने आपल्या व्यथा समजून घेऊ शकतात। अगदी तुम्ही मराठीमध्ये बोला हिंदीमध्ये बोला किंवा इंग्रजीमध्ये बोला। आता हा एक मुद्दा त्यांनी असे या ठिकाणी सांगितलं की मांढरे यांनी सुरू केलेले जे उपक्रम आहेत ते पूर्ण करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काही नवीन उपक्रमही राबविण्याबाबत चाचपणी करण्याचा नवीन शिक्षण आयुक्तांचा या ठिकाणी मानस आहे। कार्यालयीन कामकाज पेपरलेस व गतिमान पद्धतीने व्हावे यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत। ऑनलाईन कामकाज व सेवा पुरविण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार। अधिकारी कर्मचारी यांनी वेळेत येऊन वेळेतच कामेही पूर्ण करावी लागणार आहेत। या अनुषंगाने नवीन शिक्षण आयुक्तांनी अधिकारी यांना सूचना देखील दिलेल्या आहेत। आता त्यांचं शेवटचं एक कोटेशन
या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतो की एक्झॅक्टली ज्या शिक्षण आयुक्त यांनी काय सांगितलेलं आहे पुढच्या 1 महिन्याभरासाठी. हा बघा, हा एक मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे की शालेय शिक्षण विभागाचा बारकाईने अभ्यास करण्यात येणार आहे. किमान 1 महिनाभर हा विभाग समजून घेण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार कामकाज पद्धतीमध्ये सुधारणात्मक बदलही करण्यात येणार आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू म्हणूनच विभागाने कामकाज चालले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे. म्हणजे याच्या पूर्वी देखील मी तुम्हाला ज्या दिवशी पहिला व्हिडिओ दिला होता की सरांची बदली झालेली आहे त्या संदर्भामध्ये त्याच वेळेस बोललो होतो की सरांना किमान अभ्यास करण्याकरिता 1 महिन्याचा कालावधी लागू शकतो. कारण शिक्षण विभाग जे आहे किंवा आपली शिक्षक भरती पर्टिक्युलरली आपण जर का विचार केला एवढी जास्त किचकट आहे की भल्या भल्यांना जे आहे ही शिक्षक भरती याची नियमावली समजून घेता घेता जे आहे घाम फुटल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे जे आहे नवीन शिक्षण आयुक्तांना या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थितपणाने अनालिसिस करण्याकरिता, विश्लेषण करण्याकरिता, समजून घेण्याकरिता जे आहे 1 महिन्याचा कालावधी लागू शकतो. आता जर का 1 महिन्याचा कालावधी लागू शकत असेल तर याचा अर्थ असा नाही की आपली शिक्षक भरती जी आहे पूर्णपणाने या ठिकाणी 1 महिनाभर पेंडिंग पडेल. तसं नाहीये. शिक्षक आयुक्त जरी नवीन असतील तरी देखील जे आहे या योजनेवरती, या डिपार्टमेंटवरती काम करणारे जे अगोदरचे अधिकारी आहेत, माननीय राजेश शिंदे सर असेल किंवा इतर आपले पानझाडे सर असेल किंवा गोरे मॅडम असतील, ते सर्व अधिकारी ऍज इट इज आपल्या कामावरती या ठिकाणी रुजू आहेत. ते आपल्या आपल्या परीने निश्चितपणाने काम करतील. फेज 2 आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळेल. याचा अर्थ असा होणार नाहीये की 1 महिनाभर काहीच होणार नाही. निश्चितपणाने आपल्या सर्वांना प्रतीक्षा आहे. येत्या 7 फेब्रुवारीला जे काही रयतची सुनावणी आहे, रयतची सुनावणी एकदा झाली तर निश्चितपणाने लवकरात लवकर फेज 2 देखील आपल्याला या ठिकाणी